तस्मै श्री गुरुवे नमः। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये। ज्ञानप्रताप विलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवानवतीर्णैव। श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रा तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया विद्या महापुण्यरासी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पांडुरंगाकर प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी। ऐसे धरोनिया ध्यान मनी करावे चिंतन। ब्रह्मादिक ध्यान नये ब्रह्मादिक ध्यान नये तो या कीर्तनाचा सोयी। ऐसे धरोनिया ध्यान मनी करावे चिंतन। तुका मनी सार घ्यावे तुका मनी सार घ्यावे मनी हरी रूप पाहावे। ऐसे धरोनिया ध्यान मनी करावे चिंतन। माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण
माझे वाणी तुझे हरी गुण नाम माझे वाणी तुझे हरी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे न मन करून सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला ज्ञान म्हणून पुल्या बाळ चालवी सकळ नाम म्हणे विठ्ठल नामोच्चारित कंठी पुढे उभ जगजटी ऐसे धरुणिया ध्यान मने करा चिंतन प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय संत श्रेष्ठ संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग असून नामपर प्रकरणातील आहे विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि प्रशस्त ग्रामनाम स्वराज्यनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्ष 11वे बरोबर वर्ष 11वे या 11 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील आज माझ्या वाटेला आलेली 5व्या दिवसाची सेवा आता आली म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी आणून दिले असं म्हणायला काही हरकत नाही खरं पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून आली त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर सप्ताह कमिटी भरपूर आहे बोर्डच लावलाय नाही का अगोदरच कीर्तनाला फार उशीर झाला नाही तर मी आधीच ठरवलं होतं की सगळ्यांचे नावं घ्यायची पण आता ते पाहून माझ्या अंगाला काटा येऊ राहिला हा तसं तुम्ही समजदार आहे म्हणता नाही का आमची तुमची काय म्हणतात ना आत्ता चालू होतं विषय की आपली जेवढी काही सप्ताह कमिटी आहे आम्ही सगळे लोक समजदार आहे म्हणले काय म्हणले समजदार आहे म्हणून अशी असणारी जेवढी काय माझी सप्ताह कमिटी आहे त्यांच्या मार्फत मी इथपर्यंत आलेली आहे म्हणून अशी असणारी जेवढी काही सप्ताह कमिटी या सर्व सप्ताह कमिटीचे खूप खूप धन्यवाद आणि त्याचप्रमाणे खरं सांगायचं झालं तर जे माझे दादा आहेत आणि आता भाया पण झालेत असे असणारे गजानन दादा गाडेकर हे सुद्धा सप्ताह कमिटीचे सदस्य आहेत त्याचप्रमाणे त्यांचं नाव घेण्याचं असं कारण आहे की कितीही केलं तरी मी आता त्यांची बहीण आहे दोन्ही नाते आहेत आमचे नाही का म्हणून असे असणारे दादा इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मामाही इथे उपस्थित आहेत त्यांचे पिताश्री त्यांचे बंधू आहेत सगळं पाहिलं तर जर विचार केला तर संपूर्ण त्यांचा परिवारच इथे उपस्थित आहे त्याबद्दल सगळ्या संपूर्ण परिवाराचे धन्यवाद आणि त्याचप्रमाणे धावते धन्यवाद आहे बरं काही जरा लक्षात घ्या विठाला आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेली जी गुणवंत कलाकार मंडळी आहे लोकप्रिय मंडळी आहे असे असणारे हरिभक्तपरायण ज्यांनी आत्ता मगाशी चाल म्हटली असे असणारे हरिभक्तपरायण महाराजांचं नाव नारायणजी महाराज मी ओळखते त्यांना ढालसखेडचे ते आल्याबरोबरच मला ओळखू आलं नाही का आपले नारायणजी महाराज सुद्धा इथे उपस्थित आहेत त्याबद्दल महाराजांचे देखील धन्यवाद त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण नवनाथ महाराज हे देखील मी तुम्हाला बघितलेले आणि तुम्ही मला पाहिलेले पण माझ्या लक्षात काही तुमचं नाव राहिलं नाही काय आता वयामानानं होत असतं नाही का हां म्हणून असे असणारे नवनाथजी महाराज हे देखील इथे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद त्याचप्रमाणे ज्यांनी पाठीमागे चाल म्हणली असे असणारे हरिभक्तपरायण दत्ता महाराज हे देखील इथे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद त्याचप्रमाणे बाबांचे धन्यवाद आणि आमचे छोटे बाल विणीकरी जे आहेत ना त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे वा विणीकरी बाबांचे सुद्धा धन्यवाद त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण ज्यांचं नाव वैजनाथ महाराज हे देखील इथे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद चोपदार बाबांचे देखील धन्यवाद आणि त्याचप्रमाणे माझी बाल गोपाळ मंडळी जी इथे उपस्थित आहेत ना खरं पाहिलं तर तुम्ही यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेले मृदंगमणी असे असणारे हरिभक्तपरायण महाराजांचं नाव आदिनाथ महाराज सोनवणे हे देखील इथे उपस्थित आहेत अगदी हसरेत नाही का हसरेच पाहिजे नाही तर लय काळे डक असते बरं का काही काही ठिकाणी काही लय राग येतो काळे डक म्हणल्यावर बरं का असं कधी कधी होतं पण मी पण तर काळीच आहे ना हां असं होतं कधी कधी पण काही ठिकाणी कसं असते त्या ते काळे डग पण असतात त्यातल्या त्यात ते हसतही नाही कमीत कमी दात तर चमकले पाहिजे हसतही नाही पण हे गोरे पान आहेत नाही का
दात दिसते हासरे बिन गोरे पान बिन वाजवतात पण छान. सगळं काय आहे नाही का. म्हणून असे असणारे माझे महाराज. राग तर नाही येत ना तुम्हाला. नाही तो फोडायचे मृदंग. विठाल विठाल. म्हणून महाराजांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे जे इथे बसलेले हरिभक्तपरायण यश महाराज, यश महाराज हे देखील इथे उपस्थित आहेत. वा मृदंगात असंच यश गाठत राहा नाही का. विठाल विठाल. आता तुम्ही म्हणाल ताई या सगळ्यांचे धन्यवाद मानले, मग आमचे धन्यवाद कधी मानता. खरं पाहिलं तर तुम्ही यांच्यापेक्षा सोन्याहून पिवळे आहात. आता हे म्हणतील मग बसाव का ताई आम्ही खाली. नाही ना, तुम्ही जर नसाल म्हणजे श्रोते मंडळी जर कीर्तनाला नसतील तर मी कीर्तन कुणाला सांगणार आहे. दगडाला नाही ना. श्रोते मंडळींची उपस्थिती महत्त्वाची आहे. म्हणून अशी असणारी माझी जेवढी काही आत्मस्वरूप श्रोते मंडळी आहे या सर्व आत्मस्वरूप श्रोते मंडळींचे देखील खूप खूप धन्यवाद. विठाल. या अभंगामध्ये तुकोबराय काय सांगतात पाहूया की नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी. तुकोबराय म्हणतात भगवंताने आम्हाला सुंदर असा देह दिलाय आणि या देहामध्ये असा सुंदर असा एक अवयव दिला. त्या अवयवाचं नाव आहे कंठ. आणि या कंठाच्या द्वारे त्या भगवंताचं नामस्मरण जर घ्याल तर काय होईल. जो जगाचा मालक आहे पंढरीशी पांडुरंग परमात्मा तो तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. केव्हा आपण या कंठाच्या द्वारे त्यांचं नामस्मरण घ्याल तेव्हा. त्यांचं म्हणजे कोणाचं. देवाचं, त्या भगवंताचं नामस्मरण घ्या. कशाच्या द्वारे. कंठाच्या द्वारे. त्याने काय होईल तर जो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे जगाचा मालक आहे पुढे उभा जग जेठी. जगाचा मालक साक्षात तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतात ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. असं ध्यान धरा. भगवंताचं नामस्मरण विसरता कामा. झोपले काय नाही ना. भगवंताचं नामस्मरण विसरता कामा नाही. भगवंताचं नामस्मरण सतत घ्यावं. त्याला विसर पाडून जमणार नाही. कारण तुकोबराय सांगतात की ऐसे धरोनिया ध्यान. ध्यान म्हणजे ध्यानात ठेवून लक्षपूर्वक माझ्या भगवंताचं नामस्मरण करा. असं काही नाही भगवंताचं नामस्मरण एका ठिकाणी बसून एकाग्रचित्ताने असंही नाही. तुकोबराय म्हणतात मनातल्या मनात कुठेही असताना, बाजारात असताना, दुकानात असताना, गाडी चालवताना, भांडे घासताना, कपडे धुताना, अगदी कोणत्याही वेळी मनातल्या मनात त्या भगवंताचं चिंतन आम्ही कुठेही असताना करू शकतो. ऐसे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन. म्हणून म्हणतात ब्रह्मादिक ध्यान नये तो या कीर्तनाच्या सोय. जे तपश्चर्या करतात, साधना करतात, 50-50, 60-60 वर्ष जे तपश्चर्या करतात, साधना करतात, योग करतात, त्यांना सुद्धा भगवंत लवकर भेट देत नाही. भेट देत नाही असं नाही, पण लवकर भेट देत नाही. पण मात्र या कलियुगामध्ये हरिनामाने, नामन संकीर्तनाने भगवंत लवकरात लवकर म्हणजे तात्काळ आम्हाला भेट दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतात ब्रह्मादिक ध्यानाने तो या कीर्तनाच्या सोय. कीर्तनाच्या माध्यमातून देव आम्हाला तुम्हाला सहजच भेट देत असतो. म्हणून म्हणतात महाराज जीवनात आले आहात ना तर या जीवनाचं सार म्हणजे या जीवनाचं सार काय आहे. नामस्मरण. या जीवनाचं सार नामस्मरण घेतल्याशिवाय जाऊ नका. म्हणून म्हणतात तुका म्हणे सार घ्यावे. सार म्हणजे कोणतं. नामस्मरणाचं सार घ्या महाराज. जीवनात आले आहात आणि जर ते नामस्मरणाचं सार घ्याल तर काय होईल. साक्षात तुमच्या हृदयामध्ये पंढरीची पांडुरंग परमात्मा प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतात मने हरी रूप पहावे. म्हणून ऐसे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाल विठाल. त्याचप्रमाणे ज्यांचं नाव घ्यायचं विसरले असे असणारे हरिभक्तपरायण आदरणीय नारायण महाराजजी इथे सुद्धा उपस्थित आहेत. महाराजांचे देखील धन्यवाद. विठाल. पण काय आहे संत सांगतात एक आम्ही करतोय. आमचा नुसता गोंधळ चाललाय गोंधळ.
गोष्ट आमच्याजवळ नाम नाही, दुसरी गोष्ट आम्ही सद्गुरू केलेलं नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाम जपण्याचा प्रश्नच येत नाही. प्रथम सद्गुरू करायला पाहिजे, तेव्हा गोष्ट कळेल. परमेश्वर कृपेमध्ये कोणतीच कमतरता नाही. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे आम्हीच त्याच्या कृपेला लायक नाही. परमेश्वर भक्ताची झोळी भरण्यासाठी कायम मात्र आहे, परंतु आमची झोळी फटकी आहे, आमचंच भांड पालत आहे. दिवस रात्र देवाची आपल्यावर कृपा आहे. त्याच्या प्रेमाच्या वर्षावात तो कोणतीच कसूर ठेवत नाही, परंतु त्याचं प्रेम व कृपा आम्हाला सांभाळून ठेवता येत नाही. प्रभू कृपेमुळे हा संसार निर्माण झाला. परमेश्वराच्या प्रकाश शक्तीपासून ही विश्व निर्मिती झाली. देवाची प्रार्थना करताना माझ्या हृदयात वास कर. देवाची प्रार्थना करताना महिला मंडळ म्हणजे रोज देवपूजा करतं की नाही, हो की नाही? अगदी सुशिक्षित महिला मंडळ आहे नाही का? सगळ्यांनी बोलत चालायचं, उत्तर देत चालायचं. देवाची पूजा करताना रोज. बरं, मग देवाची पूजा करता, मग देवाला काय मागता? काय मागता? काहीच नाही मागत. खरं सांगा बरं, शेजारणीची शपथ आहे. काय म्हणता, काय मागता? आज मी सहजच बरं का, ऐका, आज मी सहजच एका मंदिरामध्ये गेले दर्शनासाठी. तिथे 2 आजीबाई बसलेल्या होत्या. तेवढ्यात एक आजीबाई देवाशी संवाद करत होती. संवाद म्हणजे देवाशी बोलत होती. त्यावेळेस मी ते ऐकलं. दर्शन करता करता म्हणे, देवा काही झालं तरी चालेल, पण या वर्षी मात्र माझ्या मुलाला मुलगा झालाच पाहिजे. आधीच तर 2 पोरी झाल्या म्हणे, आता 3रा मुलगा काय झालाच पाहिजे. 3रा मुलगा झालाच पाहिजे. तेवढ्यात एक म्हणली, अगं तुझं तरी बरं आहे ग, माझं तर तुझ्यापेक्षा डेंजर आहे. म्हणे कसं आहे? अगं मी तर देवाला सांगते, देवा काही झालं तरी चालेल, पण यंदा माझ्या पोराचं लग्न झालंच पाहिजे. माझ्या मुलाला मुलगी भेटलीच पाहिजे. जर का नाही भेटली ना तर पाय मग, पाय मग देवाला धमकी. देव का आपला पाहुणा आहे का? देव पाहुणाही होईल, पण केव्हा? देव सखा आहे, पाहुणा आहे, पती आहे, सगळं काय आहे. जर तुमची त्याच्याबद्दल पाहण्याची भावना तशी असेल तर, किंवा नामस्मरण जपत असाल तर तो आमचा पाहुणा सुद्धा व्हायला, पाहुणा कशाला, नौकर सुद्धा व्हायला तयार आहे. कोण? आमचा भगवंत. पण आम्ही देवाला धमकी देतो आणि संसारातल्या गोष्टी मागतो. मग देव संसारातल्या गोष्टी देणार आहे का? ध्यानात ठेवा, अंडरलाईन करा. भगवंत कधीच संसारातल्या गोष्टी देत नाही, कधीच देत नाही. किती मागितलं तरी भेटणार नाही. बरेच लोक म्हणतात, चालतं काय खरे हो देवाचं, देवाचं काय खरे हो देवाचं. आम्ही किती मागतो, किती मागतो, पण पाहतो का ते आमच्याकडं? पाहतो का? म्हणजे तुम्ही मागसाल संसारातलं, मग कसा देव बघेल? नाही, देवाला मागा की माझ्या हृदयात वास कर, विराजमान हो असे म्हणतो. याचा अर्थ खरंच जर आपलं अंतकरण परमेश्वर स्वरूप झालं तर आम्हाला सर्वस्व मिळाल्याचा आनंद होईल. विठ्ठल भक्ताच्या अंतरंगी परमेश्वरी प्रकाश असेल तर चमत्कार घडतो. भक्त विनम्र होतो. या जगाचा श्रेष्ठ धनवान जरी कोणी असला, परंतु त्याच्या धनाची श्रीमंती थोडा काळ राहील, पण देवाच्या धनाची श्रीमंती इतकी मोठी आहे की ती अनंत काळ टिकून राहते. असे जरी असले तरी खरे सद्गुरू भेटल्याशिवाय देवाचा आठव ही जीवनाची गुरु किल्ली साधकाच्या हातात येत नाही. असे जरी असले तरी खरे सद्गुरू भेटेपर्यंत काय करायचे हा प्रश्न उरतोच. त्याला उत्तर हे की येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, अट्टसाने नित्य नामस्मरण करीत राहणे हा सर्व रोगांवर दुःखांवर रामबाण उपाय. विठ्ठल त्यासाठी आम्हाला उठता बसता नामस्मरण करावं लागेल. आणि नामस्मरण केल्याने काय फायदा होतो? तर तुमचं आमचं जन्म मरण टळतं. सांगा मग आता, तुम्ही आम्ही जन्माला आलो, सुखाने आलो का दुःखाने? काय म्हणता? बोलत चला, कारण तुमच्यासाठीच कीर्तन
चालू आहे नाही का, बोलत चला. काय म्हणते मी, हे बघा, माझ्या जर का तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत ना, मग मला काही कीर्तन करता येत नाही. तुम्ही घ्या झोपा, मी पाहते तुमच्याकडं, चालेल का? नाही ना, मग बोलत चला. अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलो, सुखाने आलो का दुःखाने? माऊली म्हणतात की दुःखाने. काय म्हणतात? अतिशय सुंदर उत्तर आहे की ते म्हणतात की दुःखाने. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, किंवा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. नरदेहा येऊनी हानी केली. मनुष्य जन्म ज्यासाठी मिळाला, ज्यासाठी म्हणजे कशासाठी? देवे दिला दे भोजना गोमटा. चुकलं काय? नाही, देवे दिला दे भोजना गोमटा. काय म्हणता, झोपले का जाग्या? देवे दिला दे भोजना. भोजना भोजन आहे का भजन आहे? काय म्हणता, झोपले काय? काय म्हणता कमिटी, भोजना का भजना? माझ्या मते तिथं भोजनाच पाहिजे होतं, पण महाराज बरं का, नारायण महाराज, तिथं भोजनाच पाहिजे होतं. आता मी तर ते काही बदलू शकत नाही, माझी तेवढी काही लायकी नाही, बरोबर का? पण मला वाटतं तिथं भोजनाच पाहिजे होतं. त्याचं कारण असं आहे, भोजन असावं याचं कारण असं आहे की आमचं सकाळ संध्याकाळ नुसतं वरपायचंच काम चालू आहे. आमची नुसती वरपावरपीच चालू आहे नाही का. सकाळी वरण वरपलं, आज काय बट्ट्या होते वाटतं, बट्ट्याचं वरण वरपलं की काय, ते बट्ट्या चुरायच्या एवढ्या मोठ्या, अर्धा किलो नाही का, ताट भरून बट्ट्या चुरायच्या आणि त्याच्यात वरण टाकायचं आणि वरपायचं काम नुसतं वरपावरपी चालू आहे नाही का. आल्याच मी हे ऐकलं, सप्ताह कसा चालू आहे हे तर मला अगोदरच माहिती, पण आले म्हणले पंक्तीले जोरदार आहे. काय म्हणले? पंक्तीले जोरदार आहे म्हणजे काय, आमचा खाण्यावर जोर आहे, ध्यान नाही जोर. आमचा खाण्यावर जास्त. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले बरं का, नवरात्रामध्ये देवीचं मंदिर फार उंच होतं. आता उंच असल्यामुळे कितीही मोठा महाराज गेला तर त्याची गाडी तिथं जात नव्हती, सगळ्याला आयशरनं जावं लागत होतं. आता आमच्यासारखा महाराज बी आयशरमध्ये बसला. मला आता आपलं कधी बसणं होईन आयशरमध्ये. पुन्हा बसलो आम्ही, वर गेल्याच्या नंतर तिथे एक बाबा अनाऊन्स करत होते. पावसाचे दिवस चालू होते, जरा लोक कमी आले, पहिलाच दिवस होता. बाबा अनाऊन्स करत होते गावातल्या लोकांना की आजची पद्धत एकदम टकाटक आहे. बाबा म्हणत होते आजची पंगत एकदम टकाटक आहे. टकाटक असते वय पंगत, टकाटक, हा अशीच मृदंगमणी, हा अशीच, हा टकाटक असते वय पंगत. बरेच जण म्हणतात का ओ उद्याचं काय बेत आहे मग, काय आज, म्हणजे दणकून हाणायला नाही का. म्हणजे काय, आमची नुसती वरपावरपी चालू आहे, आमचं खाण्यावर लक्ष आहे, आमचं खाण्यावर ध्यान आहे. म्हणून मी
काय म्हणता? भोजना गोमटा. भोजना नाही महाराज, तर भजन आहे. भोजन आणि भजन याच्यात फरक आहे. देवाने आम्हाला देह भजना करता दिला आणि भजनाचं काम जर नीट बजावलं नाही ना, तर देवाच्या हातावर तुरी दिल्यासारखं होईल. तुरी तुरी. आम्ही देवाच्या हातावर तुरी ठेवतो की नाही? काय ठेवतो? झोपले काय? बोलत चला. काय ठेवतो? तुरी ठेवतो. तुरी ठेवतो म्हणजे काय? आम्ही देवाला बेमान होतो. आम्ही देवाला धोका देतो. का देतो? जेव्हा आईच्या उदरात असतो, जेव्हा आईच्या पोटात असतो, तेव्हा 9 महिने आम्ही देवाला विनवणी करतो की देवा एक वेळ करी या दुःखावेळे, एक वेळ करी या दुःखावेळे, बाहेर काढा. मी भगवंताचं नामस्मरण करेल, मी तुमचं नामस्मरण करेल अशी तुम्हाला नवस करतो. 8वीनं पाय हा माझा नवस. आम्ही नवस करतो की नाही? सहजच आम्ही एखाद्या देवाला जातो तर नवस करतो. तसं आईच्या उदरात असताना आम्ही देवाला नवस करतो की देवा मी बाहेर गेल्यानंतर तुझे नामस्मरण सतत करत राहील. आम्ही देवाला नवस करतो म्हणजे काय? आम्ही देवाला वचन देतो. पण एकदा का आईच्या पोटात असताना सोहम सोहम म्हणतो, पण एकदा का आईच्या उदरातून बाहेर आलो की लगेच काय म्हणतो? कोहम कोहम. कोहम म्हणजे कोण रे तू? आम्ही विसरलो तुला. कोण तू? आम्ही ओळखत नाही. म्हणजे काय झालं? आम्ही देवाला धोका दिला. आम्ही देवाला बेमान झालो. आम्ही देवाच्या हातावर झोपले. काय दिल्या? तुरी दिल्या. तुरी. उदाहरणार्थ संसारातलं उदाहरण देते. उदाहरणार्थ एखाद्या मित्रानं तुम्हाला अचानक पैसे मागितले. तुमचा जवळचा मित्र बरं का, कमिटी लक्षपूर्वक आहे का? काय तुमच्या जवळचा मित्र म्हणलाय बाबा काही झालं तरी चालेल पण आजच्या आज मला 1 लाख रुपये दे. ते म्हणल्या ठीक आहे ना रे, काय हरकत नाही, चल माझ्या घरी. 2 जण गाडीवर निघाले. घरी गेले. जो पैसे देणार होता तो आपल्या घरात गेला. तिजोरी उघडली. तिजोरीतून 1 लाख रुपये घेतले आणि ज्याला पैसे द्यायचे होते त्याच्या हातावर सोपवले. आता ज्यानं पैसे घेतले तो म्हणला की हे 1 लाख रुपये मी तुला 1 महिन्यानंतर वापस देतो. म्हणे काय हरकत नाही ना रे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, कधीही दे. आता ज्यानं पैसे दिले त्यानं पैसे देऊन 1 महिना झाला. याला वाटलं आता एखादा फोन करून पाहू. याने फोन केला. पहिला फोन तर त्यानं उचलला नाही. दुसरा फोन केला तरी उचलला नाही. तिसरा केला तरी उचलला नाही. चौथा केला तरी उचलला नाही. अशा करता करता 10 फोन केले पण तरी फोन उचलला
याला कळलं वाटतं. तुमचे फसले काय कुठं? नाही ना? नाही, तुम्ही त्याच्या कानात बोलले म्हणलं माझ्यासारखंच झालं बा. विठ्ठल मला वाटलं तुमचा अनुभव तुमच्या माझ्यासारखं झालं हो असं सांगत होते. काय नाही ना? एक 10 फोन केले तरी फोन उचलला नाही. एका महिन्याचे 2 महिने झाले, 2 महिन्याचे 6 महिने झाले तरी फोन उचलला नाही. आता 6 महिन्याचं 1 वर्ष झालं तरी फोन उचलला नाही. पण अचानक एका कार्यक्रमात दोघांची अचानक भेट झाली. आता भेट झाल्यानंतर ज्यानं पैसे दिले होते त्यानं काय करायला पाहिजे बरं? तुमच्या मते ज्यानं पैसे दिले त्यानं काय करायला पाहिजे? माझ्या मते तर 2 थोबडी द्यायला पाहिजे बा. काय? माझ्या मते 2 थोबडी द्यायला पाहिजे. पण जसा का तो भेटला तो म्हणाले, मूर्खा, अरे नालायका, मी तुला म्हणल्याबरोबर पैसे दिले ना, म्हणल्याबरोबर पैसे दिले, तू साधा माझा एक फोन सुद्धा उचलत नाही. कमीत कमी फोन तर उचलायचा होता. फोन उचलून तर मला सांगायचं होतं आज देतो उद्या देतो. कमीत कमी फोन तर उचलायचा होता. एवढं बोलल्याच्या नंतर ज्यानं पैसे घेतले तो म्हणाला, मी कुठं पळून चाललं, देईन ना मग. आता एवढं बोलल्यानंतर देईन ना मग असं म्हणल्यावर मग किती तळपायची आग मस्तकाला गेली. ज्यानं पैसे दिले त्याची इतकी तळपायची आग मस्तकाला गेली, एवढी तळपायची आग मस्तकाला गेली. जागीच एक दगड होता मोठा, तो दगड घेतला आणि धन त्याच्या जगलं होतं. ते जगलं होतं. एवढ्या जोराने घातल्यावर ते मरण ना. चुकून पडला का? बरोबर, ते सवय ना. विठ्ठल व्यवहारात जर तुमच्या जीवाची एवढी आग होते, तुमच्या जीवाची जर व्यवहारात इतकी आग होती, कोणी जर धोका दिला, बेमान झालं, तर मग देवाच्या जीवाची आग होत नसेल का? का होणार नाही? कारण आम्ही त्याला धोका देतो ना, आम्ही त्याला बेमान होतो ना. होतो की नाही? होतो की नाही? देवाला आम्ही बेमान होतो. म्हणजे काय? आम्ही काय ठेवल्या? कशावर? हे महत्वाचे. ठेवल्या तुरी. पण कशावर? आम्ही देवाच्या हातावर तुरी ठेवतो. तुरी इतके पुढे गेलेलो आहोत. आमचं कसं आहे माहिती का? अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा निघून गेला ताप, मग मी तुझ्या बापाचा बाप. इथून तयारी आहे त्यासाठी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. जर तुम्ही उठता बसता नामस्मरण घ्याल, नाम घेता उठाउठी, उठाउठी म्हणजे उठता बसता. आता उठाउठी या शब्दाचा अर्थ याही पुढे जाऊन सांगायचा झाला तर उठाउठी म्हणजे उत्तर. जास्तीत जास्त तुम्ही जर माझ्या प्रभूचं नामस्मरण घ्याल तर काय होईल? या संसारातून तुमची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता मला सांगा, कुणाकुणाला या संसारातून सुटका करून घेण्याची इच्छा आहे? असे कोणी असेल तर वर हात करा बरं. तुमच्यासाठी चालू आहे कीर्तन. करा, अजिबात लाजायचं नाही. काय म्हणता पुरुष मंडळी? कमिटीचे काही जण मागे बसलेत. भालेराव साहेब काय म्हणता? तुम्ही कधी पाहिलं नाही का त्याला? माझ्याकडे पहा, ते तुमच्याच गल्लीतले आहेत की. काय म्हणता इकडं? महिला मंडळ वट्यावर बसलेल्या, मंडप सोडून तिकडं बसल्या तुम्ही, पण असू द्या, बसले हे महत्वाचं आहे. काय म्हणता इकडं? कमिटीचे सोडा वाटतो का? नाही बाबा, तुम्ही आतवर करायला पाहिजे, त्यांचं तुम्ही नका करू. का तुमचं लग्नच नाही झालं का? मला वाटलं त्याचं झालं नाही म्हणून दुसऱ्याचा हात वर करू राहिले. झालं का? मग तुम्हाला नाही जा वाटत काय? संसार सोडा वाटत नाही? काय म्हणता वैद्य महाराज? कस काय? काय म्हणता टाळकरी म्हणे? बाबा कस काय? बाबाच्या उत्तरात असं वाटलं की बाबा संसारात समाधानी. तुमचं कस काय? आज मी चालता कीर्तनाला येत एक बाबा भेटले. म्हणले बाबा जय हरी. म्हणले बाबा मला म्हणले रामकृष्ण हरी ताई. म्हणलं कस काय बाबा? ते मला म्हणले नसल्यापेक्षा बरंच हे.
नसल्यापेक्षा म्हणजे का असं म्हणतात नसल्यापेक्षा बरे का तर ते या संसारामध्ये समाधानी नाहीत. तुम्ही आहात का? मग संसार सोडा वाटतो का? नाही. समाधानी नाही मग संसार सोडत का नाही? काय म्हणता? संसार सोडा वाटतो का? नाही सोडा वाटत. का सोडा वाटत? इतका गोड वाटतो हा संसार. नवीन नवीन सुरुवातीला तर लय छान वाटतं बा. जेव्हा लग्न जमतं का असं लगे पुढं असं वाटतं लगे आता हिरवं रानच आहे नाही का. जेव्हा साखरपुडा होतो का तेव्हा नवरदेव नवरीला मोबाईल देतो, बरोबर का? लयचा अनुभव वाटतो तुम्हाला. नारायण महाराज कस काय त्यांनी दिला होता? तुम्ही गेले होते काय? सोपदार बाबा गेले होते का नू मोबाईल द्यायला? कस काय? हा, नवीन लग्न जमलं का नवरदेव नवरीला मोबाईल देतो. मोबाईल दिल्याच्या नंतर त्यांची सुरुवात होते. जेवली का, उठली का, बसली का, झोपली का, नाही का. नवरदेव म्हणते तुम्ही तुमचं तसं झालं का? ते म्हणे हो. म्हणलं वा वा. अनुभव आहे ताई. आमचं तसं नाही झालं पण आजकाल आम्ही सगळीकडे लक्ष देतो तर हे सगळ्या गोष्टी घडताना तुम्ही बघता, बरोबर की नाही. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना पण जेव्हा लग्न जवळ येतो का तेव्हा तर असं वाटतं अरे बाप रे आता तर पुढं लगे हिरवं राहणंच आहे. वाटणारच ना, कारण एवढी लग्नाला पब्लिक आलेली असती. तो नवरदेवाचा तो त्याची ती शेरवानी, त्याचा तो लग्नाचा तो घोडा, त्याचा तो डीजे आणि डीजे पुढं नाचणारे त्याचे ते एवढे मित्र. त्याला आपण म्हणा अरे मुहूर्त संपला, अरे मुहूर्त होत आला, मुहूर्त संपायची वेळ झाली, अरे चला पुढं चला पुढं. ते म्हणतात तुम्हाला काय कळतं पुढं वाना, नाही का. त्याचे ते बेवडे मित्र, तिकडं नवरी त्याची हळदीची साडी, बांगड्याचा चुडा, त्यातल्या त्या तिकडं नवरदेवाला तर शेवायचा भात, त्याच्यावर सगळी धूळ बसते येता येता, नाही का. खाल्ला असेल ना तुम्ही तो शेवायचा भात. इकडं वरमायची तर मजाच मजा. तेवढी मोठी ती नथ नाकात, एवढी मोठी ती नाकात नथ, त्याच्यातल्या त्यात ती घामाघूम झालेली, तिला काही सुचत नाही कोण आलं कोण गेलं काय द्यायचं काही कळत नाही. त्यातल्या त्यात तिच्या तोंडात पानाचा बोकना. हा, अशी ती मजा. तेवढ्यात भटजी सुद्धा म्हणतात की शुभमंगल. काय सावधान आता तू सावध हो का हो, कारण आता पुढे कसं कळतो फाना पुढे धोका आहे तरी तिथंच जाते. पुढं काय खतरा आहे, धोका आहे का आता तू काय हो सावधान हो सावधान. आता तुझं पुढं काही खरं नाही. तरी सुद्धा आम्ही संसार सोडत नाही. परत जाऊ दे आता ते नवीन नवीन असतं. पण आता मला सांगा ज्यांच्या लग्नाला 40-40, 50-50, 30-30 वर्ष झाले, मला सांगा आता तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव कसा आहे बरं? एक्सपिरियन्स काय अनुभव बाबाचे आणि बाकी तुमचे बी लग्न झाले असतील ना, 12 झाले का? तरी बी कस काय 2च वर्षात रंग ओळखू येतो. 12 म्हणजे लेच. ते म्हणजे माझ्या लग्नाला फक्त 12च झाले म्हणे. मला 2च वर्षात रंग कळतो रंग. हा बरं असं बरं मग मागं घ्या जरसक. हां काय म्हणता, कसं वाटतं काय वैद्य महाराज कसं आहे नारायण महाराज? अवघड आहे की नाही? चांगला आहे का? संसार म्हणजे सुखाचा वाटतो का? अनुभव कसा आहे? कडू आहे कडू, चांगलं वाटत नाही. मग संसार सोडा वाटतो का? नाही. मग संसार सोडायचाच नाही. मी म्हणत नाही संसार सोडा, अगदी संसारात राहून सुद्धा भगवंताचं नामस्मरण करता येतं. परम
संसार साधावा. होत असतं महाराज, त्याचं काही विशेष नाही एवढं. आपण तरी लय चांगले, मोठ्या मोठ्या गायकांपेक्षा सहजच एकदम विषय आला की प्रमाण घेणं म्हणजे इतकं सोपं नाही महाराज. अगदी विषय आला की प्रमाण घ्यायचं, चालही लावायची, प्रमाणही सुचवायचं आणि म्हणायचं, पण हे फार टायमिंग महत्त्वाचा असतो. मोठे मोठे गायक महिनाभर रिहर्सल करतात. काय महिनाभर रिहर्सल करतात आणि मग ते कुठं जाऊन ते रिलीज करतात त्यांचं गाणं भजन असो. पण आमचं किती सोपं आहे, आमचं त्यांच्यापेक्षा अवघड आहे. आम्ही खरं पाहिलं तर काय म्हणतात महाराजांचं प्रमाण आहे की परमार्थ सोडी, परमार्थ हा सोडी प्रपंच नाही परमार्थ नाही, प्रपंच हा सोडे, परमार्थ धरावा साधावा. प्रपंच सोडायचं सांगितला, परमार्थ धरायचा सांगितला, साधायचा सांगितला. एवढंच नाही तर तो पंढरीच पांडुरंग परमात्म्याला आळवायचं सुद्धा सांगितलं. त्या भगवंताला आळवत असताना नामस्मरण करत चला, कारण नामस्मरण काही अवघड नाही. त्याला वनात जाण्याची गरज नाही, साधना करण्याची गरज नाही, योग करण्याची गरज नाही, अगदी सोपं आहे. आमची सुरुवात 2 मिनिटापासून व्हावी. भगवंताचं नामस्मरण दिवसातून 1 मिनिटं 2 मिनिटं जरी काढून आम्ही नामस्मरण घेतलं तरी आमचं जीवन सफल होईल. अवघड नाही. या कंठाच्या द्वारे त्या पांडुरंगाचं भजन करायचं, तेच मला मंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नाम उच्चारिता कंठी, नाम उच्चारिता कंठी, नाम उच्चारिता, नाम उच्चारिता कंठी, नाम उच्चारिता कंठी, ओ नाम उच्चारिता कंठी, नाम उच्चारिता कंठी, नाम उच्चारिता कंठी, पुढे वाजा पुढे पुढे उभा जगजेटी ऐसे धरोनिया ध्यान, मनी करावे चिंतन. नाम उच्चारिता कंठी, आपलं पहिलं चरण म्हणतं की नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेटी. जगाचा मालक पुढे उभा राहील केव्हा? नामस्मरण कराल तेव्हा. कारण आमची तुकोबाराय पण नामस्मरण करायचे. एवढंच नाही तर भगवंताचं गुणगान गायचे. काय म्हणतात बघा, गुणाची आवाडी वाचे जापत, गुणाची आवाडी वाचे जापत.
दरना मला जरा गायचा नाद आहे बरं का, नाही तर तुम्ही म्हणसाल काय गप गप आणि धप धप लावलं का नो निसा निसा तांदूळ निसा नाही का. ले लोकांना याच्यात रस नसतो, आनंद नसतो. आपण म्हणा चला ना, झाली ना कीर्तनात सुरुवात, ते म्हणतात होऊ देत यायची इवळी. इवळी म्हणजे चाल, चाल झाल्यावर जाऊ नाही का. का म्हणतात असं इवळी का म्हणतात, त्याचं कारण असं आहे की त्यांना त्याच्यात रस नसतो, आनंद नसतो म्हणून म्हणतात. पण तुकोबरायचं प्रमाण आहे, सुंदर आहे. काय प्रमाण आहे? हो हो, माझं जरा विसरबोळा स्वभाव बरं का. आमच्या वडिलाला चांगलं माहिती, ते त्याच्यामध्ये ध्यान धरूनच राहते जरा. हो, काय माहिती का,
असंच मी एका ठिकाणी विचारलं, म्हणलं माऊली आपलं कुठं चालू होतं? ते म्हणे मग तुम्हाला कशाला आणलं? आम्हाला विचारतात तुम्हाला कशाला आणलं? म्हणलं बाबा असेच वयस्कर बाबा होते. म्हणलं बाबा तरी आता तरी तुम्ही सांगा की आपलं कुठं चालू होतं, आपलं कुठं चालू होतं, आपलं कुठं चालू होतं? तेवढ्यात मी मृदंग म्हणेल. म्हणलं माऊली तुम्ही सांगा आपलं कुठं चालू होतं? तर ते म्हणे ताई निम्मे पैसे देत असताना तर सांगतो, तुम्हाला नाही भेटणार बरं का, कारण तुम्ही सांगितलंच नाही ना. आपलं प्रमाण चालू होतं की गुणाची आवडी वाचेचा पसरू, पडीला विसरू सर्व रस आदि मध्य अंती नाही अवसान, जीवनी जीवन मिळून गेले. भगवंताच्या जीवनामध्ये आमचं जीवन मिसळावं अशी आम्हाला प्रचिती यावी. भगवंत माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा दास आहे. तू माझा स्वामी मी तुझा रंग, माझा स्वामी मी तुझा रंग. अशी प्रचिती यावी लागते केव्हा? जेव्हा आम्ही भगवंतावरती प्रेम करू तेव्हा. भगवंत आम्हाला आवडून घ्यावं लागेल, भगवंतावर आम्हाला प्रेम करावं लागेल. आता मला सांगा, मी माझ्या प्रत्येक कीर्तनात हा प्रश्न विचारत असते. याचं कारण असं आहे की मला हा प्रश्नही आवडतो आणि त्यातल्या त्यात मंडळी काय म्हणते हे पण मला बघायला आवडतं. बोलत चला. आता मला सांगा, कुणा कुणाला देव आवडतो? हो, माऊली म्हणतात, कमिटी म्हणतात की सगळ्यांनाच देव आवडतो. मग ज्यांना कुणाला देव आवडतो त्यांनी सगळ्यांनी वर हात करायचा. सगळ्यांना देव आवडतो की नाही? करा. भालेराव साहेब करा. भाले करे का ते? कधी मध्ये होत असतं, मग काय होतं त्याला, इकडं तिकडं होत राहतं नाही का? हा, वरात करा. वयामानानं थोडं ध्यान द्या तुम्ही पण. वरात करा. वट्यावर बसलेल्या दोन्ही हात वर करा. दोन्ही महिला मंडळ वर हात करा. या धर्म मंडपात वर हात केले तर काही मरत नाही आणि मेले तरी काही हरकत. तुम्ही म्हणसाल ताई आम्हाला का मारायला आलेत का तुम्ही? तसं नाही हो, या धर्म मंडपात सुद्धा मरायला भाग्य लागतं. वर हात करा. ताट करा. कमिटी वर हात करा. काय तुम्हाला देव नाही आवडत काय? टाळकरी. वा वा. तुम्हाला आवडत नाही? वा वा. आता वाजवायचं काम नाही. टाळ खाली करा. हा, केले का? केले का? सिस्टीम वाले केले का? वरात केले. मृदंग तुम्हाला नाही आवडत देव? मग वरात करा की. हा, वरात करा. ताट करा. ताट. आता कॅमेरामॅनला बी बोलले असते पण आता काय करावं, ते कामात आहे त्यांच्यात. असो, वरात करा. वर ताट केलं का? ताट. आणि येऊ का आता चहा पिऊन? नाही ना? करा आता हात खाली. वा 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 वा. मला समजलं की सगळ्यांनाच देव. दुसरा प्रश्न असा आहे की कुणा कुणाला असं वाटतं की देव आमच्या घरी यावा? वाटतं ना? मग वरात करा. वा वा. ताट करा. ताट. देव यावं वाटत नाही का? स्वेटरवाले बाबा दादा आहे ते, बाबा नाही. हा, वरात करा. ताट करा. ताट. वाटतं की नाही? ताट करा. ताट. हा, कस काय माईक सिस्टीम आले? वरात करा. आणि जे हाता असून जे वर करीत नाही ना, जे कुचरे वरात करा. हाता असून जे वर हात करीत नाही ना, ते पुढच्या जन्मात कशाच्या जन्मात जाते माहिती का? बेंडकीच्या. मग बसा नाले डराव करत. चालेल का? वर हात करा. मग ताट करा. 2 मिनिटं वर हात करायचे तर तुम्हाला कळ लागते हाताला. आणि बिचारा महाराज गुळ खाऊ पाणी पिऊ कीर्तन करतो. बेंबीच्या देठापासून सांगतो ओरडून तरी तुम्हाला काही वाटत नाही. वर हात करा. केले का? वा वा वा. माझी प्रेमळ मंडळी करा हात खाली. वा वा वा. सगळ्यांना मला आता कळालं. ए दीदी करा हात खाली बाई.
तिनं दोन्ही काम केले, शूटिंग केली नवर हात केला नाही का. असं सगळ्यांना मला कळालं की आता सगळ्यांनाच असं वाटतं की देव आमच्या घरी यावा. आता शेवटचा प्रश्न आहे, कुणाला असं वाटतं की आम्ही देवाच्या घरी जावा? काय म्हणता? सप्त्याचं कसं होईन हो? आताच वर हात केले, सप्त्याचं कसं होईल? आताच नाही का, नंतर? बर काय म्हणता इकडे पिवळ्या शर्टवाले बाबा, कस काय, आता का नंतर? नंतर कस काय आजीबाई तिकडे? हा आईचा हातवर आहे, वर जायचं, वर लय खतरनाक आहे काय की सुनबाई? डेंजर दिसते काम नाही ना? आईच्या मते आता माझी परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली, आता मी तयारी केलीच पाहिजे. बरेच लोक परतीच्या प्रवासाला निघतात, गळतात, एका ठिकाणी बसतात, तरी गल्ला सोडत नाही. गल्ला तरी सोडत नाही. कुणा जा वाटतं का देवाच्या घरी? नाही. बाकीच्यांनी केलं का वर, जस काय आताच यमराज येणार होता घेऊन जाणार होता. हा, कुणाला वाटतं का जावं? नाही वाटत, पण जायचं की नाही ते अंतिम सत्य, जावंच लागणार बरं का. ते कोणाला चुकणार नाही. आमचे तुकोबाराय पण देवाच्या घरी गेले. आम्हाला असं वाटतं देवाच्या घरी जाणं म्हणजे 4 लोकांच्या खांद्यावर जाणं. राम नाम सत्य, राम बोलो भाई, बोला राम बोलो भाई, राम बोलो. आम्हाला तिथं जावंच लागणार आहे. तुकोबाराय पण गेले आणि काय म्हणतात, आलो नि राजा मायरा, आलो नि राजा मायरा, आलो नि राजा मायरा, आलो नि राजा मायरा. कशासाठी आलो? ते जे रुक्मिणी पती आहेत ना, पांडुरंग परमात्मा, भेटो रुक्माईच्या वरा, म्हणजे रुक्मिणी पती पांडुरंग परमात्म्याला मी भेटण्याकरिता आलो आणि ते आमचं माहेर आहे. आम्हाला सुद्धा तिथं जायचंय. तिथं कुठं? माहेराला जायचंय. आणि माहेराला जर जायचं असेल, महिला मंडळ हे माहेर नाही बरं का, हे तुम्ही आईच्या घरी जाता नाही का, आई वडिलाचे हे व्यावहारिक माहेर आहे. पण आध्यात्मिक माहेर झालं तर देवाचं घर आहे आणि तिथं आम्हाला जायचंय. काय? आम्हाला तिथं जायचंय. आम्ही सध्या सासरात आहोत का माहेरात? काय म्हणता तुम्ही? म्हणाल पुरुष मंडळी ताई हा प्रश्न तुम्ही महिलांना विचारायला पाहिजे, पण आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं तर अगदी पुरुषांना देखील सासर आणि माहेर आहे. मग बोलायचं ना, माहेरात का सासरात? कुठे? सासरात आहात. कारण इथं आमच्या मनावर काहीच नाही. वाटतं कोणाला बीपी व्हावा? नाही. कुणाला वाटते का शुगर व्हावी? इकडं ऐका, बोलत माझ्याकडे बघा. बीपी व्हावी, शुगर व्हावी असं वाटतं का? नाही. थायरॉइड वाटतो का? नाही ना. पण होतो का नाही? होतोच. हा. कुणाला वाटतं का लगेच इथं हार्ट अटॅक यावा? हार्ट अटॅक यावा असं कोणाला वाटतं का? नाही. पण येतो का नाही? कुणाला मरा वाटतं का? पण जायचं का नाही? जायचंच आहे. ते अंतिम सत्य. आमच्या हातात इथं काही नाही, म्हणूनच तर आम्ही सासरात आहोत. आणि आमच्या हातात जर आपल्याला चाबी घ्यायची असेल ना, त्या चाबीसाठी आम्हाला न विसरता ध्यानपूर्वक मनातल्या मनात त्या प्रभूचं चिंतन करावं लागेल. तेच माझा मंगळाचा
चाल म्हटली महाराजांनी. ऐसे दरोनिया ध्यान मने करावे चिंतन. मनातल्या मनात प्रभूचं चिंतन करा. मग कसं करायचं प्रभूचं चिंतन? कसं करायचं सांगू का? जास्त अवघड नाही. सांगू? बोला चला. करू का 3 वाजेपर्यंत कीर्तन? करा असं. बर एक एक पळून जाईन आणि मला राहावं लागेल इथंच उभं. नाही ना? हा कमिटी आहे पण बाकीचे जातील ना. हा सांगू का? भगवंताचं स्मरण फार अवघड नाही. सोपं आहे सोपं. कसं करायचं सांगू? सगळ्यांनी एकदा वरात करायचे. ताट करा ताट. एक टाळी वाजली पाहिजे. अजिबात कुचराईपणा करायचा नाही. ताट करा वरात करा सगळ्यांनी. वरात केले का? माईक सिस्टीम आले. वरात केले सगळ्यांनी एक टाळी वाजायची आणि भजन करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा वयामानान होतं पण एवढं मी म्हणलं खाली बसत त्याने घेतलेलं बसून जा मग तिकडं असं झालं ते. हा बरं उठले बी नाही पुन्हा समय निघून गेली हे बी बसले ते पण यानं चपळपणा केला जरा म्हणजे याला काय म्हणते कुचराईपणा. राखता येत नाही तुम्हाला आपलेच हे सगळे. विठाला बघा म्हणून म्हणतात देवाचं नामस्मरण 2 मिनिटं घेतलं आपल्या
आपल्या मायबापाचं भजन घेतलं तर मनाला शांती आली का नाही? असं देवाचं नामस्मरण 2-2 मिनिटं घ्याल तर काय फरक पडणार आहे? जीवनाचं सार्थकच होईल नाही का? परमार्थ एरवी तरी आम्हाला डोक्यातच घ्यायचं आहे नाही का? परमार्थ आपल्याला डोक्यातच घ्यायचा आहे. आता मला सांगा, म्हाताऱ्याला काठीचा आधार का काठीला म्हाताऱ्याचा आधार? कसं तुमच्या दोघात नका डिस्कशन करू, मला पण सांगा काय म्हणता? म्हाताऱ्याला काठीचा आधार का काठीला म्हाताऱ्याचा आधार? काय म्हणता कमिटी मंडळी? काय म्हाताऱ्याला काठीचा आधार? म्हाताऱ्याला ते म्हणतात, बाबा म्हणतात की म्हाताऱ्याला काठीचा आधार. पण नुसती जर काठी उभी केली तर राहणार आहे का? मग कोणाचा? काठीला. बरं जाऊ दे, हे लय गोंधळात टाकतं, जरा सोप्यात जाऊ. हे कोड अवघड आहे, जरा सोप्यात जाऊ. आता मला सांगा, बायको डोक्यात असावी का डोक्यावर असावी? काय दाजील मी आधीच विचारेली, त्याचा अनुभव मला आहे, तुमचा नाही ना. बोलत चला. काय म्हणता दाजी? आमच्या संघाचे रोज, मला माहिती काय. बरं मला सांगा, बोलत चला, काय म्हणता? बायको डोक्यात असावी का डोक्यावर? काय डोक्याच्या खाली? तसा प्रश्नच नाही. डोक्यात असावी का डोक्यावर असावी? तुमच्या डोक्यावर आहे का? अरे बापरे, मग अवघडच आहे बा. काय म्हणता? बायको डोक्यावर? का म्हणता मामा? कुठं असावी बायको, डोक्यात का डोक्यावर? तू म्हणले का? ते म्हणले की हे म्हणते तू वर असावी, मग यायची. काय डोक्यात का डोक्यावर? बाबा म्हणतात, हे म्हणतात की डोक्यावर असावी, डोक्यावर. बायको डोक्यावर असावी, डोक्यावर. काय म्हणतात नारायण महाराज? झालं ना? काय सिस्टीम आलंय? काय म्हणता? झालं नाही? पहा आता, तुमचं झालं म्हणून तुम्हाला लक्षात नाही कोणाचं झालं का नाही. तर विठाल असो, माझ्या मते मला असं वाटतं की बायको डोक्यावरच असावी. त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं बायको, आता ऐका बरं का आमचं उत्तर नारायण महाराज. तुम्ही म्हणे दाजीला विचारा, आता ऐका माझ्याकडून. बायको, माझ्या मते बायको डोक्यावरच असावी. त्याचं कारण असं आहे की चालता चालता जर कधी यदा कदाचित जर ओझ झालं तर चालता चालता कधी खाली फेकता आलं का लक्षात? कमिटी बाबा तुमचं तिकडं काय करता हो? बाबाचा प्रश्न खरा खास त्यांना विचारायचा आहे, पण ते असं करू राहिले. बरं का बाबा, तुमच्यासाठी बायको डोक्यावरच असावी. जर कधी यदा कदाचित चालता चालता ओझ झालं ना तर कधी खाली फेकता येते बरं का भालेकर साहेब, डोक्यावरचं वज. म्हणजे मला काय सांगायचं तात्पर्य असं आहे की परमार्थ हा डोक्यात असावा आणि संसार हा डोक्यावर असावा. जर परमार्थ डोक्यावर ठेवला आणि संसार जर डोक्यात घातला तर संसारातलं डोक्यातलं टेन्शन घेऊन माणसाला स्मशानभूमीत जावं लागतं. रामनाम सत्य आहे म्हणले की नाही, तिथं जावं लागतं. आपण म्हणतो ना, काय हो लय चांगला माणूस होता राम भाऊ, लय चांगला माणूस होता, पण पहा ना काल किती चांगला बोलला ना, आज नाही. राम भाऊ ऐकाय तू कोणी? अहो इथलचे राम भाऊ नाही म्हणत मी, मंडपातले नाही, कुठलचेच नाही, तिकडचे जालन्यातले आमच्या. हा हे बी जालन्यातलेच आहेत, पण जालन्यात काय एक राम भाऊ आहे का? राम भाऊ मनाला लागू नका घेऊ, तुमचं नाही सांगत मी. काय बोलते, आपण चर्चा करतो. राम भाऊ सोडा, आता तुकाराम भाऊ घेऊ. तुकाराम भाऊ ऐक काय पुन्हा. तुकाराम भाऊ किती चांगला होता, पण पाहता पाहता गेला. का गेला? कारण टेन्शन लय होतं. काय होतं म्हणजे डोक्यातलं टेन्शन घेऊन शेवटी तिथं जावं लागतं. पण महाराज डोक्यात जर परमार्थ असेल आणि संसार जर डोक्यावर असेल, जर संसाराचं चालता चालता जर ओझ झालं तर कधी खाली फेकता येतं. पण परमार्थ जर डोक्यात असेल तर परमार्थ घेऊन जरी आम्ही
जीवनाचं आमचं जीवन जरी संपलं तरी आमच्या जीवनाचं सार्थक होईल जर परमार्थ डोक्यात असेल तर. म्हणून महाराज परमार्थ डोक्यात घ्या, कीर्तन करा. कीर्तन महोत्सव करतो आम्ही कशासाठी? परमार्थ घडावा म्हणून. एवढंच नाही तर कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला देव भेट देत असतो. म्हणून म्हणतात ब्रह्मादिक ध्यानानं ये तो या कीर्तनाच्या सोय. कीर्तनाच्या माध्यमातून तो आम्हाला भेट देत असतो. आणि त्याला जर भेटायचं असेल तर नामस्मरणाचं सार घ्या. तुका म्हणे सार घ्यावे, तुका म्हणे सार घ्यावे, तुका म्हणे सार
सांगायचं झालं तर जे आपले माईक सिस्टीमवाले भाऊ आहेत, खरं पाहिलं तर आमची याही आधे खूप वेळेस भेट झालेली आहे संभाजीनगरमध्येच. तर अशी असणारी ज्यांची खूप सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. पण माईक सिस्टीमचं नाव काय? श्रीकृष्ण साऊंड सिस्टीम. भाऊंचे खूप खूप आभार. अतिशय सुंदर आवाज देतात. भाऊंचे खूप खूप धन्यवाद. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. म्हणून भाऊंसाठी टाळ्या. आणि त्याचप्रमाणे जेवढी काही मंडळी आहे या सर्वांचे पण देखील खूप खूप धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाला इथेच विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय.